या गोडी तुझी ओढ दिन रात ग. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याच भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. जो खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ कॅपकटवर झालेला आहे तो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की व्हिडिओ म्हणजे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका. चल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे आहे, आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे, आपला ओपन करून घ्यायचे. तर बघा आपण क्लिक करतो, ओपन करून घ्यायचे. तुम्हाला सांगतो सॉरी वर गेलं तर ओपन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, स्वतःच इमेज ॲड करून घ्यायचे. मी ॲड करून घेतले, आपला मित्र आहे दादा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सॉरी बॅक गेलो चुकून तर इमेज सिलेक्ट करतो. मी इमेज सिलेक्ट करतो बघा बरोबर प्रक्रिया. इमेज सिलेक्ट करतो तर इमेज सिलेक्ट केलेला आपण ॲडच्या बटनावर क्लिक करतो आणि ॲडच्यावर क्लिक केल्यानंतर ओपन आपला इंटरफेस असा प्रकारचा दिसेल. लोडिंग येते. इथं लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला तर बरोबररित्या सेट करून चालला आहे. तर इमेज काय करायचं तुम्हाला, तर इमेज वाची साईज वाढवायची. तर वाढवायची अशा प्रकारचे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, ॲड व्हिडिओवर क्लिक करायचे. आपला बिटमार्क व्हिडिओ डाउनलोड करायचे आणि तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर अशा प्रकारे ॲड करून झालेला आहे. ॲड करून केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. शेवटपर्यंत ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तो बरोबररित्या हा इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. दुसऱ्या बीटवर यायचे, सॉरी ते बीट चुकून आपण झाले ते द्यायचे आणि स्प्लिट मारून घ्यायचे. एक व्हिडिओ इथं स्प्लिट मारून घ्यायचे. तर प्रत्येक दुसरी आपण दुसरी बीट स्प्लिट मारली, चौथी बीटला आपण स्प्लिट मारूया. अशा प्रकारचं आपण स्प्लिट मारून घ्यायचे. पण तुम्ही स्प्लिट मारून घ्या, तोपर्यंत आपण व्हिडिओ चालू करू. येत आहे तर अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचे. पण थोडेच इमेज आहे त्यामुळे मी लवकरात लवकर स्प्लिट मारून घेतो. व्हिडिओ जरासा इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. त्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपल्या चॅनलची रीच वाढेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे तर बघा बरोबर पद्धतीने हा करून घ्यायचे. तर आपण करतोय ते करून घ्यायचे. तर बघा सांगते त्या पद्धतीने हा करून घ्यायचे. तर बघा तर आपण पहिली दुसरी तिसरी येता सगळं करून घेतलेलं आहे. सगळं करून घेतल्यानंतर तुम्हाला तर वाईच तो पुढं जायचे. पुढं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तर बरोबर ॲड करून घ्यायचे. तुम्हाला चुकीच झाली त्यामुळे डबल दाखवतो मस्त मी ॲड करून घ्यायचे. असं एक सोडून स्प्लिट मारून घ्यायचे. स्प्लिट मारून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर बरोबर स्प्लिट मारून घ्यायचे. बरोबर स्प्लिट मारून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर पुढच्या बीटवर यायचे, पुढं स्प्लिट मारून घ्यायचे. पुढं स्प्लिट मारल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर बरोबर स्प्लिट मारून घ्यायचे. तर संपूर्ण इमेज हा स्प्लिट मारून घ्यायचे. तर बघा बरोबररित्या आपण दाखवतो तसं स्प्लिट मारून घ्यायचे. तर बीट मार्क दिला आहे आपण बघा त्या पद्धतीने तुम्हाला स्प्लिट मारून घ्यायचे. तर मी दाखवतो तसं स्प्लिट मारून घ्यायचे. तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही, दाखवलं आहे तसं स्प्लिट मारून घ्यायचे तुम्हाला. इथं बघा आपण आता बीट 7 नंबरच्या पुढे येतं बघा एक बीट आहे, 8 नंबरची बीट आहे. त्यानंतर इथं स्प्लिट मारून घ्यायची. सॉरी इथं काय तर आदलाबदल झाली त्यामुळे तुम्ही स्प्लिट मारून घ्या. सॉरी बीट स्प्लिट मारून घ्या म्हणजे ते तुम्हाला तुम्ही करा. इथं माझं चुकून झालेलं आहे इथं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं बघा पुढं स्प्लिट मारून घ्यायची, मागं स्प्लिट मारून घ्यायची. सगळीकडे स्प्लिट मारून घेतल्यानंतर बीटनुसार ते ॲप आपल्याला दिसेल, वर्क करून दिसेल. तर बघा बरोबर पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर स्प्लिट करून घ्यायचे. तर बघा ना ऑडिओ सॉरी तर बघा स्प्लिट मारून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तर बघा तर सगळं स्प्लिट मारून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर बघा स्प्लिट मारून घ्यायचे. एक बीट आहे आपली, स्प्लिट मारून घ्यायचे, एक स्प्लिट मारून घ्यायचे. तर स्प्लिट मारल्यानंतर आपलं सगळं स्प्लिट मारून नाही तर संपलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, तर बघा स्प्लिट मारून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बॅक यायचे, बारीक इमेज करायचे आणि ओव्हरच्या बटनावर क्लिक करायचे. तिथं हुडकायचे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन, तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर बघा बरोबर हे दिसेल.
तर बघा दिसलंय, त्या दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं तो व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा. डिलीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते बघा बरोबर. आपण आता तर आता तुम्हाला काय करायचं बघा, पहिला ॲनिमेशन आपण सांगूत मॅजिक. ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करतो मी. इनमध्येच थांबायचे, मॅजिक इन नावाचा इथं खाली नाव दिलं आहे ते टाकायचं. मग दुसऱ्या ह्याच्या वेळेचे ॲनिमेशनवर क्लिक करायचे, मॅजिक स्पार्क 2 नावाचा ॲनिमेशन याचे खाली नाव दिलं आहे ते द्यायचे. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्या वेळेस तिसऱ्या ह्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं मॅपल लॅब नावाचा ॲनिमेशन द्यायचे. मॅपल लॅब नावाचा ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला स्पीड कमी करतो मी, आपले झूम फिल्प नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर दुसरा ह्याच्या वेळेचे त्यानंतर पुढच्या ह्याच्या वेळेनंतर तुम्हाला आय स्क्रिप्ट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. आय स्क्रिप्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे पुढच्या ह्याच्या वेळेचे आय स्क्रिप्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे पुढच्या ह्याच्या ब्लिंक ओपन नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. ब्लिंक ओपन नावाचा ॲनिमेशन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचे पुढच्या ह्याच्या वेळेचे कियारा मॅजिक नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचे तर बा पुढच्या पुढच्या इमेजवर जायचे, बरोबर ह्याच्यावर थांबायचे. बरोबर ह्याच्यावर थांबल्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगतो माईक पाहायचं ऍडजस्ट करून घेतो. तुम्हाला सांगतो मग माईक ऍडजस्ट करतो मी. हा ह्याच्या वेळेचे ह्याच्यावाल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचे ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचे. पार्ट्स 3च इमेज राहिले आहेत ते ॲनिमेशन बार्स आउट नावाचा हा त्याचे. बार्स आउट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगतो. त्यानंतर स्टिकी नोट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. कॉलेज ॲपर नावाचा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर स्टिकी नोट द्यायचे. कॉलेज ॲपर नावाचा ॲनिमेशन द्यायचे. कॉलेज ॲपर खाली नाव दिले. त्यानंतर पुढच्या वेळेनंतर स्टिकी नोट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. स्टिकी नोट नावाचा हा द्यायचे. त्यानंतर मग करायचे बरोबर बटन व्हायचे. तर आपण गेलो तर बघा बरोबर घ्यायचे. तर बघा ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचे, ते इन थांबायचे. मॅजिक क्यूब 3 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या आजूचा स्टिकी नोट. त्याचं शेवटच्या बटनावर आपल्याला काय छाटछाट करायचं नाही. आपल्याला काय करायचं आता ओव्हरली मध्ये जायचे. आपण तिथं ती हे दिलेलं आहे, आपण काय म्हणायचं ते PNG दिलेलं आहे ते ऍड करून घ्यायचं. मी ऍड करून घेतलेले आहेत बा, तुम्ही ऍड करून घ्या. अशा प्रकारची PNG पहिले न्यूटवर यायचे. पहिल्या न्यूटवर आल्यानंतर तुम्हाला कसं करायचं सांगतो. त्याआधी तुम्हाला काय करायचं इथं ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या बटनावर पुल इन नावाचा इफेक्ट द्यायचे. तो वर येते ॲप्लाय टू ऑल नावाचा सिलेक्ट करून द्यायचे. त्यानंतर इथं बरोबर प्रत्यक्षरित्या सिलेक्ट करून होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे पहिल्या न्यूटवर यायचे. तर इफेक्टच्या बटनावर क्लिक करायचे. कट ऑफ नावाचा हा तर मी देतोय. ट्रेंडिंग मध्येच थांबायचे. ट्रेंडिंग मध्ये खाली तुम्ही सर्च करू शकता. नंतर कट ऑफ नावाचा हा त्याचे कट ऑफ नावाचा हा इफेक्ट दिल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट दिल्यानंतर त्यानंतर शेवटच्या जेव्हा आल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर शेवटच्या जेव्हाचे बटरफ्लाय नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. बटरफ्लाय नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. आणि आता बघा शेवटचे न्यूट्रल यायचे. नंतर इथं बघा तो पुलिंग नाही त्याचा शेवटच्या जेवून तुम्हाला काय करायचं किंवा पुलिंगच असू दे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा पहिल्या न्यूट्रल यायचे. पहिल्या न्यूट्रल आल्यानंतर तर व्हिडिओ फिल्टर शिवाय चांगला दिसणार नाही. म्हणून आपण फिल्टर काही काढलेला आहे. फिल्टर मध्ये जायचे. फिल्टर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं
फिल्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं. तर बघा 4K नावाचा हा प्रोमध्येच आहे. तो आपण फिल्टर द्यायचे असा प्रकारचा फिल्टर द्यायचे. कसं द्यायचे ते आता सांगतो तुम्हाला. इथं 4K सिलेक्ट केला, आपण डन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं. इथं बघा शेवटपर्यंत हा ऍड करून घ्यायचे. शेवटपर्यंत ऍड करून झाल्यानंतर ते PNG ऍड करून घ्यायचे सगळं. आता व्हिडिओ हा खतरनाक प्रकारचा दिसतोय. खतरनाक प्रकारचा व्हिडिओ आपला झालेला आहे. आणि व्हिडिओ जरासा इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील. तर आता काय करायचे तर बा व्हिडिओ 1080p करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा. धन्यवाद.